बुधवारपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे नाशिक जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। गोदावरी दुथडी भरून वाहत असून नंदिनीलाही पूर आला आहे। धरणांमधील पाणीसाठा वाढत असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदाकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। गंगापूर धरणाच्या वरच्या भागात झालेल्या पावसामुळे धरणातून 12,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून शहर परिसरातील पावसामुळे गोदावरी नदीवरील होळकर पुलाजवळून सध्या 19,079 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यात आज सायंकाळपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पोलीस, महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे। बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती, रात्री मात्र जोर वाढला होता। रात्रभर पावसाने धुमाकूळ घातला। गुरुवारी तर कहरच केला। सूर्यदर्शनही होऊ शकलं नाही। त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कश्यपी धरण 71%, गौतमी गोदावरी धरण 90% भरल्याने गंगापूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे। गंगापूर धरण 97% भरलं असून या धरणातून नदीपात्रात 12,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। याबरोबरच नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने सध्या होळकर पुलाजवळ 19,079 क्युसेक या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सायंकाळी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी। यासोबतच महानगरपालिका, पोलीस दल सतर्क झाले आहे। सराफा बाजार परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे। सायखेडा, चांदोरी परिसरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। गोदावरी नदीतून 62,000 क्युसेक पाणी विसर्गाचा उच्चांक आहे। 2008 मध्ये 42,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला होता। सध्या तशी परिस्थिती नाही। पुराचं मापक म्हणून ओळखले जाणारे गोदावरीतील मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागलं आहे। अनेक मंदिरं, रस्ते पाण्याखाली गेले आहेत। त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील 24 तासात 194 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर मालेगावला गिरणा नदी काठावरील 16 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे। पाऊस आणि वाऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे पत्रा उडाल्याने 8 पर्यटकांपैकी 1 जण जखमी झाला आहे। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत। महाराष्ट्र-गुजरात सीमेवर एक बस नदीपात्रात अडकली होती। सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून ते सुरक्षित आहे। आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे। नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये किंवा नदी काठावर जाऊ नये। नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस, महानगरपालिका, अग्निशमन दलाच्या सूचनांचं पालन करावं। जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरेसा औषध साठा, सर्पदंश प्रतिबंधक लशीचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे। वीज वितरण कंपनीलाही सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे। दुपारी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह उपमहापौरांनी नदी परिसराची पाहणी केली असून यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। जिल्ह्यातील 7 रस्ते बंद असून ते पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितलं। सायंकाळी 5ला कडवा धरणातून 10,965 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता। तसंच भावली धरणातून 3,247 तर पालखेड धरणातून 9,436 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता। चणकापूर धरणातून 23,437 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं। पुणेगाव धरणातून 8,201 तर दारणा धरणातून 15,498, गौतमी गोदावरीतून 3,000, वालदेवीतून 1,598, नांदूर मधमेश्वर धरणातून 55,778 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।